इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1च्या लेक्चर्समध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण दोन व्हेरिएबल्सची डिफरन्शिएबिलिटी व दोन व्हेरिएबल्सचे फंक्शन पाहणार आहोत आणि हे लेक्चर क्रमांक 12 आहे. आपण सर्वप्रथम दोन व्हेरिएबलच्या फंक्शनसाठी डिफरन्शियल संकल्पनेची ओळख करून घेऊ आणि नंतर आपण डिफरन्शिएबिलिटीसाठी आवश्यक स्थिती शोधू आणि त्यासाठी लागणारी किमान परिस्थिती पाहू. मागील लेक्चरमध्ये आपण जाणून घेतलेल्या सिंगल व्हेरिएबलची डिफरन्शिएबिलिटी लक्षात ठेवा. त्या तीन स्थिती होत्या. डिफरन्शियलची व्याख्या करण्यासाठी आपल्याकडे असणारी संकल्पना ज्यामध्ये सिंगल व्हेरिएबल आहे. एक म्हणजे डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्वात असणे, लिमिट x प्लस डेल्टा x वजा x ओव्हर डेल्टा x अस्तित्वात आले, ज्याला आपण डेरिव्हेटिव्हच्या फंक्शनला x म्हणतो, त्याला f प्राइम x ने दर्शवितात. जर हा डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आला तर फंक्शनला डिफरन्शिएबल म्हणतो. दुसरी संकल्पना जी अधिक जनरल आहे आणि आपण ती डिफरन्शिएबिलिटी शोधण्यासाठी वापरू ज्यामध्ये दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल असतील आणि या परिस्थितीमध्ये आपण पाहिले की जर डेल्टा y बदलल्यावर डेल्टा x मधील x बदलल्यानंतर डेल्टा y मध्ये बदल होतो आणि आपण हा बदल dy प्लस एप्सिलॉन डेल्टा x च्या टर्म्समध्ये dy च्या दृष्टीने व्यक्त करू शकतो, ज्याला आपण डिफरन्शियल म्हणतो, जी डेल्टा x मधील लिनियर टर्म आहे आणि हा येथे टाइम्स डेल्टा x होता. येथे डेल्टा x होता जो डेल्टा x पासून स्वतंत्र होता आणि एप्सिलॉन टर्म शून्यावर गेला पाहिजे कारण डेल्टा x शून्यावर जातो. तिसरा डिफरन्शिएबिलिटीच्या टेस्टिंगसाठी उपयुक्त होता आणि आपण जे पाहिले की याचा कोशंट डेल्टा y मायनस dy डेल्टा x वर असल्यास आणि जेव्हा आपण ही लिमिट घेतो डेल्टा x शून्य होते तो येथे शून्य होतो तेव्हा आपण त्याला डिफरन्शिएबल फंक्शन म्हणतो. त्यामुळे ते संबंध फलित असते जेव्हा आपण डाव्या बाजूस dy घेतो आणि त्याला डेल्टा x ने भागतो तेव्हा लिमिट एप्सिलॉन शून्यावर जाते. आपल्याला हे गुणोत्तर या संबंधातून मिळते जे अनेक प्रकरणांमध्ये डिफरन्शिएबिलिटी टेस्टिंग साठी उपयोगी ठरते. पण वरीलपैकी तीनही परिस्थितीतील पॉइंट डिफरन्शिएबिलिटीच्या समतुल्य असतात. डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व. आपण सिंगल व्हेरिएबल फंक्शनसाठीचे डिफरन्शिएबिलिटी पाहिली आहे पण आज आपण त्याचे अस्तित्व पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह x किंवा y यांच्या संदर्भात आपण त्यांना पार्शियल डेरिव्हेटिव्हज म्हणतो. ते दोन व्हेरिएबल्स फंक्शनच्या डिफरन्शिएबिलिटीच्या उदाहरणासाठी पुरेसे नाहीत. येथे फक्त डिफरन्शिएबिलिटीची व्याख्या करण्यासाठी दोन व्हेरिएबल्स फंक्शन करिता आपण फंक्शन z घेऊया जे x y यांच्या समान आहे आणि याला पॉइंट x y वरील जनरल पॉइंट x y याला डिफरन्शिएबल आहे असे म्हणतात. या पॉइंटला आपण z मधील बदल व्यक्त करू शकतो. आता आपल्याकडे z हा x आणि y वर डिपेंडंट व्हेरिएबल आहे जो येथे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. जर हा डेल्टा y मधील बदल डेल्टा x अधिक b टाइम्स डेल्टा y च्या इक्वल असेल तर प्लस एप्सिलॉन 1 टाइम्स डेल्टा x आणि एप्सिलॉन 2 टाइम्स डेल्टा y असेल तर त्याचा विस्तार एक व्हेरिएबलच्या फंक्शनची व्याख्या असते. आणि या केसमध्ये पुन्हा a आणि b दोन्ही डेल्टा x आणि डेल्टा y पासून आणि एप्सिलॉन 1 आणि एप्सिलॉन पासून इंडिपेंडंट आहे. ते शून्य असले पाहिजे कारण डेल्टा x आणि डेल्टा y शून्य असले पाहिजे म्हणून ही लिनियर टर्म येते. नंतर हे क्वाड्रॅटिक किंवा नॉन लिनियर यामध्ये कारण आपल्याला नॉन लिनियर टर्मची माहिती नसते. डेल्टा x ची एप्सिलॉन 1 आणि एप्सिलॉन 2 वरील डिपेंडन्सी काय आहे ज्यामुळे ती लिनियर टर्म असते आणि नंतर उर्वरित पास करते. येथे a आणि b हे डेल्टा x आणि डेल्टा y पासून इंडिपेंडंट आहे व एप्सिलॉन 1 आणि एप्सिलॉन 2 डेल्टा x आणि डेल्टा y असे फंक्शन आहेत जसे की हे एप्सिलॉन 1 शून्याच्या समान आहे. जेव्हा आपण ही लिमिट घेतो तेव्हा डेल्टा x शून्य होते आणि डेल्टा y शून्य होते आणि एप्सिलॉन 2 सुद्धा आपण ही लिमिट घेतो डेल्टा x आणि डेल्टा y म्हणून घेतो तेव्हा दोन्ही शून्य होतात. एप्सिलॉन 2 शून्य असणे आवश्यक आहे. हे लिनियर फंक्शन पुन्हा डेल्टा x अधिक b डेल्टा y
संपूर्ण डिफरन्शियल म्हणतात. आपण सिंगल व्हेरिएबल फंक्शनच्या प्रकरणामध्ये आपण हे सुद्धा सादर करू शकतो. येथे त्याला झेडचा एकूण डिफरेन्शिएबल म्हणतात. या पॉइंटवर जनरल पॉइंट xy आहे आणि याला डेल्टा झेड असे डिनोट करतात, म्हणून आपण यापुढे त्याला dz म्हणू, जे डेल्टाच्या लिनियर पार्टचे एक्सप्रेशन असते. z हे z मधील बदल असतो ज्यावेळी आपण x व y मध्ये डेल्टा x डेल्टा y याद्वारे बदल करतो. हे dz ज्याला आपण डिफरन्शियल टर्म किंवा संपूर्ण डिफरन्शियल म्हणतो ते डेल्टा x आणि b च्या समतुल्य असते. डेल्टा y याचा लिनियर पार्ट. सेटमधील बदल आपण ते पुन्हा डिनोट करते. आपण काल पाहिले की डेल्टा x किंवा dx सारखेच आहेत कारण ते x मधील बदल मोजतात. कारण या प्रकरणामध्ये येथे दोन व्हेरिएबल्स आहेत म्हणून डेल्टा x आणि डेल्टा y किंवा dx किंवा dy ते x अक्ष किंवा y अक्ष y मधील बदल मोजतात. हा डेल्टा z फंक्शन व्हॅल्यू बदल आहे आणि dz वेगळे आहे जो या प्रकरणामध्ये मधील बदल टंजंट प्लेनसह या केसमध्ये एक व्हेरिएबल टंजंट लाईनवर असतो. जर डेल्टा x आणि डेल्टा y लहान असल्यास नंतर dz जो झेडचा डिफरन्शियल आहे तो पॉइंट जवळचा एप्रॉक्सिमेशन असेल किंवा त्याचे गुड एप्रॉक्सिमेशन डेल्टा झेड सेटमधील डेल्टा बदल असेल. कारण ही नॉनलिनियर टर्म डेल्टा x आणि डेल्टा y च्या छोट्या व्हॅल्यूसाठी आहे. ते 0 पर्यंत जाईल आणि आपल्याकडे या लिनियर टर्मद्वारे आपल्याकडे उत्तम एप्रॉक्सिमेशन असेल किंवा किमान पॉइंट x y च्या सर्वात जवळ असेल. डिफरन्शिएबिलिटीचे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आपण जे सिंगल व्हेरिएबल फंक्शनच्या केसमध्ये पाहिले की या पॉइंट x वर या फंक्शनची व्हॅल्यू x 0 असते. हे टंजंट लाईन आहे. याचा अर्थ जर हे फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर आपल्याला आढळेल की आपण टंजंट लाईन रेखाटू शकतो किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये आपण हे फंक्शन त्या शेजारी x 0 पॉइंटच्या शेजारी ठेवू शकतो. या टँजंट लाईनला जसे आपण येथे ग्राफमध्ये पाहतो पॉइंट x नॉटच्या जवळच्या आपल्याकडे या टंजंट लाईनकडून उत्तम एप्रॉक्सिमेशन मिळते जेथे पॉइंट x नॉटच्या शेजारी आहे. दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन प्रकरणामध्ये आपल्याकडे त्यासारखी प्रमेय किंवा या संकल्पनेचा विस्तार आहे. तर समजा येथे पॉइंट आहे. जर फंक्शन डिफरन्शिएबल असल्यास x नॉट y नॉट आणि नंतर या प्रकरणामध्ये मग आपण स्पर्शिका प्लेनद्वारे या पॉइंटच्या जवळच्या परिसराचा अंदाज लावू शकतो. सिंगल व्हेरिएबलच्या बाबतीत ही टंजंट लाईन होती आणि आता आपल्याकडे या चित्रात दोन व्हेरिएबलचे फंक्शन आहे आणि मग आपण या टंजंट प्लेनचा अंदाज लावू शकतो जो प्रत्यक्षात लिनियर भाग आहे जे आपण व्याख्येमध्ये पाहिले आहे. डिफरन्शिएबिलिटी करिता आवश्यक x स्थिती काय आहेत? जर हा सेट x y च्या समान असेल तर आपण तो आता मिळवू. हे फंक्शन डिफरेंशिएबल आहे याचा अर्थ असा की आपण हा डेल्टा व्यक्त करू शकतो. z हा डेल्टा x प्लस b डेल्टा y प्लस एप्सिलॉन डेल्टा x प्लस एप्सिलॉन डेल्टा y च्या समान आहे. मग आपण हे दर्शवतो की हे फंक्शन निरंतर आहे आणि पॉइंट x आणि y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहेत जेथे आपण डिफरन्शिएबिलिटी बद्दल बोलत आहोत. याचा अर्थ येथे की बंद करणे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह x मधील पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व x आणि y च्या संदर्भात y पॉइंट हे दोन डिफरन्शिएबिलिटीसाठी आवश्यक परिस्थिती आहेत. कारण आपण हे दर्शवितो की डिफरन्शिएबिलिटी म्हणजे f निरंतर आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हज पॉइंट x y वर एक्झिस्ट आहेत. याशिवाय आपण हे देखील पाहू की येथे जे डेल्टा x आणि डेल्टा y पासून कॉन्स्टंट मुक्त असलेला हा त्या पॉइंट x च्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि हे b येथे हे काही नाही पण त्या पॉइंट y च्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे.
हे सिद्ध करूया। जर आपण असे गृहीत धरले की हा एक डिफरेंशिएबल आहे, याचा अर्थ आपण इथे हा डेल्टा झेड लिहू शकतो, ज्याचे आम्ही डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय चे एक्स आणि वाय मध्ये वाढ केली आहे, आणि हा फरक काही नाही परंतु डेल्टा झेड आहे। म्हणून डेल्टा झेड आपण व्यक्त करू शकतो डेल्टा एक्स प्लस बी डेल्टा वाय प्लस एप्सिलॉन डेल्टा एक्स प्लस एप्सिलॉन डेल्टा वाय डिफरन्शिएबिलिटीची व्याख्या। तर आता हे असल्यास आपण येथे लिमिट डेल्टा एक्स 0 आणि डेल्टा वाय 0 झाल्यावर तर काय होईल? डेल्टा एक्स 0 जात असल्याने आणि हे मर्यादित संख्या आहे म्हणून हे अदृश्य होईल आणि पुन्हा हे येथे 0 होते कारण एप्सिलॉन 0 जाईल आणि डेल्टा एक्स देखील असा होता की ही टर्म जाईल आणि ही संज्ञा देखील जाईल। जेव्हा आपण लिमिट घेतो तेव्हा डेल्टा एक्स 0 जाईल आणि डेल्टा वाय 0 जाईल। आपल्याकडे असेल की या एक्स प्लस डेल्टा एक्स वाय प्लस डेल्टा वाय ची लिमिट x म्हणून 0 जाते, डेल्टा y 0 जाते f x y च्या बरोबरीने, आणि हे काही नाही पण f चे सातत्य दर्शविण्यासाठी आहे। आपण शेजारी एक पॉइंट मांडतो आणि मग आपण लिमिट घेतो आणि हे x आणि y च्या इंडिपेंडंट फंक्शन व्हॅल्यूकडे गेले पाहिजे आणि कोणत्याही मार्गाने आपण डेल्टा x ते 0 डेल्टा y ते 0 यांना घेऊन x y पॉइंटकडे कसे पोहोचतो, आपण सिद्ध केलेले तेच येथे सातत्य होते। आपण असे गृहीत धरले आहे की जर f हा भिन्न असेल तर आपण तो या स्वरूपात आणि फक्त आपण पाहिलेली ही लिमिट घेऊन व्यक्त करू शकतो। जर फंक्शन भिन्न असेल तर फंक्शन सतत असणे आवश्यक आहे। पुढे आपण दुसरी आवश्यक कंडिशन कंटिन्यू ठेवू। आम्ही पुन्हा असे गृहीत धरतो की हा भिन्न आहे, तर मग आपण हा डेल्टा ए किंवा डेल्टा झेड ए डेल्टा एक्स बी डेल्टा वाय आणि एप्सिलॉन 2 या टर्म्स व्यक्त करू शकतो। आणि आता डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे आर्बिट्ररी असल्याने आम्ही इथे कोणत्याही भागात निवडू शकतो। तर आपण जर डेल्टा वाय 0 च्या बरोबर सेट केला आणि त्यानंतर डेल्टा एक्स ने विभाजित केले तर आपण काय सेट केले आहे, मग आपल्याला काय मिळेल, तर आम्हाला इथे मिळेल एक्स प्लस डेल्टा एक्स आणि नंतर डेल्टा वाय हे 0 आहे जे मायनस एफ एक्स वाय आणि डेल्टा एक्स ने विभाजित केले आहे तर ते समान राहील आणि नंतर इथे डेल्टा वाय 0 वर सेट केला आहे म्हणून ही टर्म 0 आहे आणि नंतर एप्सिलॉन 1, कारण आपण डेल्टा एक्स बरोबर विभाजित केले आणि टर्म आपण 0 वर जातो कारण आपण डेल्टा वायला 0 वर सेट केले आहे, कारण हे पुन्हा आपण पॉइंट एक्स वायच्या शेजारी आहोत। म्हणून जर आपण इथे एक्स वाय पॉइंट बाबत बोलत आहोत आपण फक्त डेल्टा वाय ते 0 वर सेट केले आहे। पुन्हा आम्ही एक्स अक्षाच्या शेजारी आहोत। या क्षणी इथे डेल्टा एक्स हा 0 समान नसल्यामुळे आणि म्हणून आम्ही हे करू शकतो की आपण कोणताही डेल्टा एक्स आणि कोणताही डेल्टा वाय घेऊ शकतो आणि हा संबंध धरून ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून आपण डेल्टा वायला 0 वर नेले आहे आणि मग डेल्टा एक्स ने विभाजित केले आणि आता आपण या डेल्टा एक्स ची लिमिट घेऊ शकतो कारण ती पुढे 0 वर जाते आणि आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळते। ही x च्या संदर्भात x च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हची व्याख्या आहे आणि हे समान असेल म्हणून आम्ही इथे लिमिट घेतली आहे। दोन्ही बाजूनी लिमिट डेल्टा एक्स कडे घेऊन जाते आणि येथे पण या प्रकरणात लिमिट डेल्टा एक्स 0 वर जाते। ए डेल्टा एक्स डेल्टा वाय याचे इंडिपेंडंट आहे म्हणून हे राहील आणि ही एप्सिलॉन टर्म डेल्टा एक्स म्हणून 0 वर जाईल जेणेकरून आपल्याला हे संबंध मिळेल की एफ एक्स हे एक्स वाय बरोबर हे ए च्या बरोबरीचे आहे। आणि आता आपण काय करू शकतो तर आपण डेल्टा एक्स आता 0 वर सेट करू शकतो आणि मग आपण डेल्टा वाय ने भागाकार करून पुन्हा डेल्टा वाय 0 पर्यंत घेऊन जाऊ शकतो। आपल्याला एफ एक्स वाय मिळेल, माफ करा एफ वाय एक्स वाय हे बी वर जाईल। येथे जर आपण ही लिमिट घेतली तर डेल्टा वाय 0 पर्यंत जाते। राइट हँड साइड फक्त बी असेल कारण एप्सिलॉन दोन्ही डेल्टा वाय 0 कडे जातील। या प्रकरणात आपल्याला y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळेल, हे x y b च्या इक्वल आहे। तर आपण आता जे पाहिले आहे ते की जर फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर त्या प्रकरणात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह
या पॉइंटवर x y एक्झिस्ट असतील ते काही नाही, पण ही संख्या आहे जी डिफरन्शिएबिलिटीच्या व्याख्येमध्ये दिसून येते आणि या पॉइंटवर y पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात एक्झिस्ट असेल आणि व्हॅल्यू b असेल जे येथे डिफरन्शिएबिलिटीच्या व्याख्येत दिसून येत आहे. आपण आता जे पाहिले आहे ते हे की एखादे फंक्शन डिफरेन्शिएबल असल्यास मग ते निरंतर आणि ते फक्त निरंतर नसावे तर पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट असले पाहिजेत. येथे या पॉइंटवर फंक्शन डिफरेन्शिएबल आहे. डिफरन्शिएबिलिटीसाठी या आवश्यक परिस्थिती आहेत. जर फंक्शन सारख्या एखाद्या परिस्थितीत सातत्य नसते किंवा यापैकी एक दोन पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट नाहीत, त्या प्रकरणात आपण त्वरित दावा करू शकतो की हे फंक्शन डिफरेन्शिएबल नाही, कारण या दोन्ही आवश्यक परिस्थिती आहेत. यापैकी एका अटींचे उल्लंघन केल्यास फंक्शन आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व राहते. मग आपण त्वरित निष्कर्ष काढू शकतो की हे फंक्शन डिफरेन्शिएबल नाही, परंतु जर फंक्शन सतत होत असेल आणि त्या ठिकाणी पार्शियल डेरिव्हेटिव्हज देखील पॉइंट एक्झिस्ट असल्यास x y जिथे आपण डिफरन्शिएबिलिटीबद्दल बोलत आहोत त्या प्रकरणात आपल्याला पुढील चाचणीसाठी जावे लागेल, कारण या दोन अटींच्या आरे ही आवश्यक परिस्थिती आहे. आम्ही असे म्हणू शकत नाही की हे फंक्शन डिफरेन्शिएबल आहे किंवा हे डिफरेन्शिएबल नाही, कारण डिफरन्शिएबिलिटीसाठी परिस्थिती आवश्यक आहे. आता आपण डिफरन्शिएबिलिटीसाठी पुरेशा परिस्थितीकडे जाऊ आणि या प्रकरणात जर z चे एक पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट असेल तर आणि दुसरे सतत असेल पॉइंट x y वर, तर x y वर फंक्शन डिफरेन्शिएबल आहे. तर आता आपल्याकडे काय आहे? पुरेशी परिस्थिती आहे की जर एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असेल आणि ते तसे असले तरी डिफरन्शिएबिलिटीसाठी आवश्यक परिस्थिती आहे. तर आपल्याकडे डिफरन्शिएबिलिटीवर चर्चा करण्यासाठी दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व असणे आवश्यक आहे. हे आता स्वाभाविक आहे, कारण ही आवश्यक अट आहे की दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहेत. त्यामुळे मुळात फिशियंट कंडिशनसाठी आम्हाला तपासावे लागेल की जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह सतत चालू असेल तर हे फंक्शन x y मध्ये डिफरेन्शिएबल आहे, जेणेकरून आपल्याला एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि दोन्ही अस्तित्वाची अखंडता आवश्यक आहे, कारण डिफरन्शिएबिलिटीसाठी अस्तित्व आवश्यक कंडिशन आहे. तर आपण येथे असे मानतो की y एक्झिस्ट आहे आणि x सतत आहे. तर या प्रकरणात आपण आता हा डेल्टा सेट काय आहे ते पाहू. या सेटतील व्हेरिएशन जेव्हा आपण x ने डेल्टा x आणि y ने डेल्टा y ने व्हॅरी करतो, तर आता आपण या फरकाचा विचार करूया की आपण या दृष्टीने हा फरक व्यक्त करू शकतो की नाही ते पाहू. हे लिनियर फंक्शन तसेच हे एप्सिलॉन डेल्टा x प्लस एप्सिलॉन ते डेल्टा y. तर आता येथे पुढे जात आहे आपल्याकडे x प्लस ही संज्ञा आहे आणि मग आपण हे x y प्लस डेल्टा y वजा केल्या आहे आणि आम्ही येथे तेच जोडले आहे f x y प्लस डेल्टा y वजा f x y जे आधीच फरकाने होते. आणि मग आम्ही येथे f y चे अस्तित्व आणि f x चे सातत्य घेत असल्याने हे फंक्शन डिफरेन्शिएबल आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपण या दोन परिस्थितींचा वापर करू. f y चे अस्तित्व याचा अर्थ असा आहे की येथे ही मर्यादा f x y प्लस म्हणून येथे ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, जेणेकरून x y प्लस डेल्टा y च्या संदर्भात आपण y मध्ये वाढ करू आणि या इन्क्रिमेंटच्या डेल्टा y ने विभाजित केलेल्या त्या पॉइंटवर फंक्शन व्हॅल्यू वजा करा आणि ही लिमिट घेऊन डेल्टा y हे एक्झिस्ट आहे. या f y च्या अस्तित्वाचा अर्थ आहे की हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, तर हे f y च्या समान आहे. आणि आता मागील लेक्चरमध्ये वापरलेली ती कल्पना आपण वापरू शकतो की एकदा लिमिट दिली गेली की आपण व्याख्या करू किंवा आपण काही एप्सिलॉनची ओळख करून देऊ शकतो. याचा अर्थ असा की f हे x आणि y प्लस हे डेल्टा y आणि मायनस f x y या डेल्टा y वर समान आहे किंवा मायनस साइनसही येथे आहे. हे मायनस f x y आम्ही एप्सिलॉन म्हणून सेट करू शकतो. या प्रकरणात आपण हे एप्सिलॉन
2 घेऊ आणि नंतर आम्ही एप्सिलॉनची ओळख करून देऊ। जर आपण हा फरक एप्सिलॉन 2 वर सेट केल्यावर आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण लिमिट घेतो तेव्हा डेल्टा x किंवा या प्रकरणात फक्त हा डेल्टा y शून्यावर जातो। मग हे एप्सिलॉन 2 शून्यावर जायला हवे, कारण जेव्हा डेल्टा y याकडे जातो तेव्हा हे काहीच नाही तर x y वर अगदी fy। तर आपण आता सादर करू आणि मग आपण या संपूर्ण एक्सप्रेशनला डेल्टा y ने गुणाकार करू आणि आपल्याला हे मिळेल की हा फरक fy डेल्टा y प्लस एप्सिलॉन 2 डेल्टा y च्या समान आहे। तर हे असल्यास आपल्याला हे fxy प्लस डेल्टा y मायनस हे xy या डेल्टा y बरोबर आहे y बरोबर गुणिले होईल, जेणेकरून आपल्याकडे fy असेल xy आणि प्लस हे एप्सिलॉन 2 जे आपण येथे आणि या डेल्टा y ची ओळख करून दिली आहे। आणि लक्षात घ्या की हे एप्सिलॉन 2 जे आता येथे दिसले ते डेल्टा y शून्याकडे जात असताना गेले पाहिजे, ही कंडिशन आहे। या लिमिटमुळे आपण पुढे पाहिले आहे। आता आपण लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरमचा वापर करू, म्हणजे व्हॅल्यू थेरम म्हणजे काय हे आठवण्यासाठी आपल्याकडे ओपन इंटरव्हल ए बी मध्ये सतत आणि डिफरेंशिएबल फंक्शन करणारे कार्य आहे। येथे एफ बी वजा एफ ए भागिले बी वजा हे भागाकारा इतके असेल तर काही पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह समान असेल। इंटरव्हल ए मध्ये बी म्हणजे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम हे आम्ही आधी अभ्यासले आहे आणि आता या लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरमचा वापर करून येथे या फरक दिसतो। तर लक्षात घ्या की येथे एफ एक्स प्लस डेल्टा एक्स आणि एफ वाय न बदलणारे आहे y। आपण y प्लस डेल्टा y येथे बदलत नाही, y हा डेल्टा y हे x च्या संदर्भात आहे, केवळ बदल x मध्ये आहे। आणि जर आपण डिवाइड केले तर हे एफ बी मायनस असे आहे, एफ येथे आहे x आणि हे x प्लस डेल्टा x आहे आणि b वजा e च्या फरकाने डिवाइड केले आहे। तर या प्रकरणात हा डेल्टा x असेल, परंतु आपण उजवीकडे गुणाकार करू, डेल्टा x असेल आणि x च्या संदर्भात नैसर्गिकरित्या डेरिव्हेटिव्ह सोबत आहे, कारण आपण x y च्या संदर्भात बोलत आहोत, हे अद्याप बदललेले नाही। तर f x पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि कोणत्या पॉइंटवर येथे a I आहे b आणि a, म्हणून येथे हा युक्तिवाद देखील या x आणि x प्लस डेल्टा x दरम्यान व्हॅरी होईल। तर आपण हे थीटा 1 सादर केला आहे, जेणेकरून जेव्हा 0 आणि 1 दरम्यान थीटाने जातो तेव्हा हे x आणि x प्लस डेल्टा x दरम्यान अचूक असेल। हा येथे असलेला थीटा 1 आणि 1 मध्ये आहे। जेव्हा हे 0 च्या जवळ असेल तेव्हा हा युक्तिवाद 1 च्या जवळ बंद होईल आणि जेव्हा हे 1 च्या अगदी जवळ असेल तेव्हा x प्लस डेल्टा x वर जाईल। म्हणून नक्की कोणते I येथे ओपन इंटरव्हल v मध्ये जे करीत होतो त्याकडे हा युक्तिवाद x प्लस थीटा 1 डेल्टा x आहे आणि 1 म्हणून आपल्याकडे हे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम आता आहे। आणि आता हे x चे सात्य आहे, कारण आपण x चे अस्तित्व आणि fy चे अस्तित्व गृहीत धरले आहे, जेणेकरून हे सातत्य कायम आहे। पार्शियल डेरिव्हेटिव्ह fx आपण येथे लागू करू, जेणेकरून x सतत असेल आणि आपण लिमिट डेल्टा x ला शून्यावर नेऊ आणि हा डेल्टा y शून्यावर जातो। मग हा x x प्लस थीटा 1 डेल्टा x y प्लस डेल्टा y फक्त x आणि पॉइंट x y वर जाईल। आता आपण जे वापरले आहे ते हे आहे, म्हणून हे x चे सातत्य आपल्याला देईल ते हे x च्या संदर्भात हे डेरिव्हेटिव्ह्ज x y पॉइंटवर x असेल। आणि मग आपण यापूर्वी केलेल्या इतर एप्सिलॉनची ओळख करून देऊ, ते f x आहे आणि हा x प्लस थीटा 1 डेल्टा x y प्लस डेल्टा y x y प्लस वर बरोबर f x आहे हे एप्सिलॉन आणि या एप्सिलॉनची प्रॉपर्टी आहे। हे डेल्टा x आणि डेल्टा y 0 वर जाईल। तर आता यामधून आपल्याला हा संबंध आता मिळतो की x प्लस डेल्टा x आणि y प्लस डेल्टा y मायनस f x y प्लस डेल्टा y इक्वल
डेल्टा x मल्टिप्लाय आणि f x x y प्लस एप्सिलॉन 1 डेल्टा x आणि आता आपण येथे आहोत f f प्लस डेल्टा x आणि y प्लस डेल्टा y मायनस f x y बरोबर आपण डेल्टा x वेळा f x म्हणून x y प्लस एप्सिलॉन वेळा डेल्टा x म्हणून लिहू शकतो. नाही ठीक आहे. आणि आता आपल्याकडे हे दोन संबंध आहेत. आपण हे सिद्ध केले आहे की हा फरक येथे आपल्याकडे व्हेरिएशन आहे डेल्टा x आणि y हा परिवर्तित आहे y प्लस डेल्टा y आहे तेव्हा त्यामुळेच आपल्याला हा संबंध प्राप्त झाला आणि fy च्या अस्तित्वामुळे आम्हाला हा संबंध मिळाला. आणि हे दोन्ही आहे म्हणून डेल्टा z लक्षात ठेवा आपण येथे वजा करून आणि बेरीज करून या फरकात भर घालून लिहिले होते आणि आता आपण या x प्लस डेल्टा x y डेल्टा y मायनसने बदलू हे या एक्सप्रेशनमुळे आणि हे एक x y प्लस डेल्टा y येथे या एक्सप्रेशनद्वारे आपल्याला आता सबस्टिट्यूटिंग करून हे मिळेल डेल्टा x f x डेल्टा y f y प्लस एप्सिलॉन डेल्टा x प्लस एप्सिलॉन 2 डेल्टा y आणि एप्सिलॉन डेल्टा x डेल्टा y शून्याकडे जाते. याचा अर्थ fy चे अस्तित्व आणि f x या दोन अटींचे सातत्य याचे अस्तित्व आम्ही सिद्ध केले आहे की हे फंक्शन डिफरेंशिएबल आहे कारण हे फरकाची व्याख्या आहे आणि आपण या एक्सप्रेशनवर पोहोचू. आम्ही हे सत्य वापरले आहे की आपल्याकडे y च्या एक्झिस्टच्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह केलेले फंक्शन आणि x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन सतत चालू आहे. फक्त एक टिप्पणी की हे फंक्शन एका पॉइंटवर डिफरेंशिएबल असू शकत नाही जरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह x आणि fy येथे असले p वर. का? कारण पॉइंट p वर पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व असणे आवश्यक कंडिशन आहे. हे डिफरन्शिएबिलिटी साठी पुरेसे नाही. जे येथे लिहिलेले पार्शियल डेरिव्हेटिव्ह स्थितीचे अस्तित्व असणे ही कंडिशन आवश्यक आहे जेणेकरून ते डिफरन्शिएबिलिटीची हमी देऊ शकत नाही. दुसरीकडे एखादे फंक्शन डिफरेंशिएबल असू शकते जर f x आणि fy हे सतत होत नसेल कारण आपण याचे निरीक्षण केले आहे की fy वर f x किंवा दोन्हीची सात्यता ही आवश्यक सफिशियंट कंडिशन नाही. जर हे फंक्शन डिफरेंशिएबल असू शकते तर f x ओव्हर fy किंवा x आणि fy सतत नाहीत कारण हे पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व आणि इतरांचे सात्य एका पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व आणि इतर दोघांचे सात्य ही सफिशियंट कंडिशन आहे. चला पटकन प्रॉब्लेम पाहूया. येथे एकूण डिफरन्शियल शोधा फंक्शनची झेडची एकूण वाढ ही पॉइंट x y च्या समान आहे. डेल्टा x साठी 2-3 समान पॉइंट आहे 1 आणि डेल्टा y झेड बरोबर 2. एकूण वाढीची व्याख्या f x प्लस डेल्टा x y प्लस डेल्टा y मायनस 1 x y जे बरोबर आहे जेणेकरून हे x प्लस डेल्टा x आणि y प्लस डेल्टा y आहे. आपण हा z वापरू शकतो. आता z हे x y च्या समान आहे म्हणून हे आपले फंक्शन आहे x y आहे x y. या प्रकरणात आपल्याकडे येथे x प्लस डेल्टा x y प्लस y मायनस हा प्रोडक्ट येथे x y आहे आणि मग आपण हे x y आणि नंतर x डेल्टा x डेल्टा y ओपन करू शकतो म्हणून x y रद्द झाले आणि आपल्याकडे हे एक्सप्रेशन असेल आणि मग आपण या डेल्टा z ची कम्प्यूट करू शकतो. या पॉइंटवर 2-3 आणि डेल्टा x ला पॉइंट 1 डेल्टा दिला जातो y ला 2 पॉइंट देण्यात आले आहे आणि हे पॉइंट 7-2 होईल. आता डिफरन्शियल पाहूया जे आहे dz डेल्टा z ओव्हर डेल्टा x dx प्लस डेल्टा z ओव्हर डेल्टा y dy आणि या प्रकरणात डेल्टा z ओव्हर डेल x y आहे आणि डेल्टा y ओव्हर डेल्टा z x आहे. तर आपल्याकडे आता या एक्सप्रेशनची गणना डेल्टा x पॉइंट 1 डेल्टा y पॉइंट 2 सह या 2-3 बिंदूंवर केली जावी. तर हे माहित आहे की dx dy हे डेल्टा
x आणि डेल्टा y शिवाय काही नाही, कारण ते इंडिपेंडंट व्हेरिएबल्ससाठी इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे। हे नोटेशन्स समान आहेत, dx डेल्टा x dy बरोबर डेल्टा y बरोबर आहे, परंतु अवलंबून राहण्यासाठी येथे आपण आता पाहणार आहोत यात फरक आहे आणि आता हे dz चा फरक आहे। या पॉइंटवर पॉइंट 7 असेल, म्हणून डेल्टा z आणि dz वर स्वाभाविकरित्या फरक आहे, परंतु जेव्हा हा डेल्टा x आणि डेल्टा y लहान संख्या असतात, मग ते येथे एकमेकांना चांगले अंदाजे असतील किंवा dz या डेल्टा z टर्मचा अंदाज वर्तवेल। आणखी एक प्रॉब्लेम आपण आता हे दर्शवितो की हे भिन्न आहे आणि संपूर्ण डिफरन्शियल आहे। तर डिफरन्शिएबिलिटी दाखवण्यासाठी या ab आणि एप्सिलॉन 2 या संदर्भात डेल्टा z व्यक्त करण्याची ही आपण मूलभूत व्याख्या वापरू। तर हा डेल्टा z येथे फरकाशिवाय काही नाही आणि मग आपण याची कम्प्यूट करू शकतो, कारण हे आपले fxy आहे। तर येथे आपण हे x प्लस डेल्टा x आणि y प्लस डेल्टा y बदलले आहे आणि हे fxy आहे x स्क्वेअर मायनस xy आणि मायनस xy स्क्वेअर असे दिले आहे। आपण आता येथे स्क्वेअर उघडू शकतो, म्हणून x स्क्वेअर टर्म 2 वेळा x डेल्टा x संज्ञा असेल, येथे डेल्टा x चौरस संज्ञा देखील असेल, येथे एक टर्म xy असेल, तसेच या टर्म xy स्क्वेअर देखील रद्द केले जाईल आणि इतर आपण एकत्र गोळा करू। तर या बऱ्याच अटी असतील। या x प्लस डेल्टा x स्क्वेअर येथून येत आहेत, नंतर x स्क्वेअर ते रद्द केले गेले, कारण आता या प्रोडक्टमुळे या टर्म्सच्या उत्पादनामुळे आहेत। येथे 4 अटी असतील, परंतु एक येथे रद्द होईल आणि त्या 6 टर्म्स असतील, येथे अटी असतील, कारण xy स्क्वेअर रद्द केला जाईल आणि आता आपण डेल्टा x आणि डेल्टा y चे कोइफिशियंट मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तसेच टर्म्स एप्सिलॉन डेल्टा x आणि एप्सिलॉन डेल्टा 2 च्या बाबतीत येथे जर आपण कॉमन डेल्टा x घेतला तर हे येथून 1 पर्यंत आहे व नंतर y येथून मिळेल आणि मग आपल्याला मिळेल डेल्टा x येथून y स्क्वेअर देखील आहे, म्हणून हे डेल्टा x टर्म आणि डेल्टा y 6 हे आपल्याला येथून x मिळेल आणि डेल्टा y येथे देखील दिसतात, म्हणून डेल्टा 2 x डेल्टा 2 xy डेल्टा y सह डेल्टा y ही लिनियर टर्म आहे जी आपण गोळा केली आहे आणि उर्वरित आपण डेल्टा x सह या स्वरूपात ठेवले आहे येथे आणि डेल्टा y सह इथे जे काही कोएफिशियंट आहेत ते देखील आपल्याला मिळाले। आपण जे पाहिले आहे ते आता आपण ओळखू शकतो की ही आपली एप्सिलॉन आहे आणि ही आपली एप्सिलॉन आहे 2 आणि त्यांच्याकडे अशी प्रॉपर्टी आहे की ते डेल्टा x आणि डेल्टा y म्हणून शून्याकडे जातील आणि ही एकूण डिफरन्शियल टर्म आहे आणि हे b आमच्या नोटेशनमध्ये आहे आणि ते डेल्टा x डेल्टा y पासून इंडिपेंडंट आहे। तर आपल्याकडे डेल्टा x b मध्ये डेल्टा y एप्सिलॉन 1 डेल्टा x एप्सिलॉन 2 डेल्टा y आहे। तर आपण हे फंक्शन z व्यक्त करू शकतो या स्वरूपात। हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे आणि त्याचा एकूण डिफरन्शियल लिनियर टर्मने दिला जाईल, जो येथे x प्लस y स्क्वेअर dx वर लिहिलेला आहे आणि xy dy ला अभिव्यक्त करते, म्हणजे हा डिफरन्शियल आहे। तर आता आपण कन्क्लूजनवर येत आहोत, म्हणून आपण चर्चा केली आहे की हे फंक्शन z हे पॉइंट xy वर डिफरन्शिएबल असल्याचे म्हटले जाते। जर या पॉइंटवर आपण हा डेल्टा z डेल्टा xb डेल्टा y प्लस एप्सिलॉन डेल्टा x एप्सिलॉनला डेल्टा y म्हणून व्यक्त करू शकतो, जिथे हे एप्सिलॉन 1 आणि एप्सिलॉन 2 ते डेल्टा x डेल्टा y म्हणून जातात, तेथे शून्याकडे जातात आणि ही संख्या आणि b देखील ते डेल्टा x आणि डेल्टा y पासून इंडिपेंडंट आहेत। आम्ही अभ्यास केलेल्या आवश्यक परिस्थितीनुसार ते डिफरन्शिएबिलिटीसाठी f चे सात्य आणि x च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे अस्तित्व आवश्यक आहे आणि त्या पॉइंटवर fy जिथे आपण डिफरन्शिएबिलिटीबद्दल बोलत आहोत, तर ह्या दोन्ही आवश्यक परिस्थिती आहेत आणि आम्ही पाहिलेल्या सफिशियंट कंडिशन्स आम्ही पाहिले आहे की fx आणि fy च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हचे सात्य महत्त्वपूर्ण आहे आणि किंवा दुसऱ्या शब्दांत आपण एकाचे अस्तित्व आणि दुसऱ्याचे सातत्य म्हणू शकतो, म्हणजे येथे एखाद्याचे सातत्य आवश्यक आहे, कारण तरीही आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वामुळे त्वरित फरकावर चर्चा करावी लागेल। महत्त्वाचे आहे मग आपण फक्त डिफरन्शिएबिलिटी बद्दल बोलू शकतो। मुळात एका पार्शियल डेरिव्हेटिव्हची सात्य डिफरन्शिएबिलिटीसाठी पुरेसे आहे।
हे संदर्भ आहेत आम्ही ही व्याख्याने तयार करत होतो आणि तुमचे खूप आभार.